भाग गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील रंजना भिकन कोकलारे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर नातेवाईकांनी या ठिकाणी आपण पाहू शकतो की लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी आत्ताही त्या मयत जी रुग्ण आहे मयत आहे त्यांचे नातेवाईक थांबलेले आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला की सदर महिलेचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला नसून जबर मारहाणीत झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रंजना कोकलारे यांचं उत्तरे तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये त्या महिलेला जबर मारहाण झाली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अहवाल आल्याचे या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जी घटना घडली होती नेमकं जे मृत महिला त्यातून घटना काय घडली? माझ्या नणंदबाई आहे आणि त्यांना त्रास पहिल्यापासूनच होता, पण त्या सांगत नव्हत्या आणि 10 वर्ष पण आमच्याकडे राहिल्या. त्यांना 5 वर्ष झाले होते तिकडे जाऊन आता. आणि आमची कोर्टात केस बीस बी टाकलेली होती त्यांच्यावर आणि ते दरवेळेस मारहाण करायचे. पण मग आम्ही काही गोष्टी आम्ही काय म्हणत चालूच राहतं, मुला सांभाळतील बा त्यांना, त्यामुळे आम्ही एवढं लक्षात नव्हतं ते. पण काल त्यांनी 6:30 वाजता मला फोन केला आणि म्हणे वहिनी मला इतकं मारलं म्हणे त्यांनी, मला काही इथं राहायचं नाही म्हणे, मला आता देवळीला यायचंय म्हणे. मी तिथं चटणी मिरची खाईन पण मी आता काही त्रास सहन करू शकत नाही म्हणे, मला तिथं यायचंय. पण तुम्ही आज नका येऊ म्हणे, आई पंढरपूरला गेलेल्या होत्या, आई आल्या का उद्या मग तुम्ही सकाळी या म्हणे मला घ्यायला, असं बोलल्या होत्या त्या मला काल 6:30 वाजता. तुमच्या नणंदबाईचं नाव काय? रंजनाबाई भिकन. कोणी मारलं? त्यांच्या मिस्टरनेच मारलं होतं ना. त्यांचं नाव काय? भिकन कोकलारे. ही घटना काय झाली? या आता त्यांनी काल 8:30 वाजता मारलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आता रात्री काय झालं आणि काय नाही त्यांचं त्यांना माहिती. आम्ही सकाळी तिथं 8:30ला पोहोचलो तर त्यांचं डायरेक्ट मृत्यूच आम्हाला दिसायला भेटलं. डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरने सांगितलं का मारलेल्या समजा जखमा आहे अंगावरती. मग आता आम्ही त्याच्या पुढचं ते प्रोसेस केलेलं आहे. आता गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्याच्या पुढचं काय होईल ते त्यांनी करावं. तुमची मागणी काय? आमची मागणी का आमच्या नंदाला न्याय मिळावा. त्याबद्दल काय सांगू? आज दिनांक रोजी मयत नामे रंजना भिकन कोकलारे, वय 46 इयर्स, शिरेगाव गावातली राहणारी, सकाळी 11 वाजता ब्रॉड डेट म्हणून आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र लासूर स्टेशन इथे आले होते. त्यांना चेक करून आपण मृत घोषित केले आणि नंतर त्यांचं PM करण्यात आले होते. तर त्याचं प्रोव्हिजनल डेथ कॉज आहे न्यूरोजेनिक अँड हिमोरेजिक शॉक ड्यू टू अंडरलाईंग ब्लड ट्रॉमा. आणि आपण पुढे विसेरा पण प्रिझर्व केलेला आहे. पुढील तपासणीसाठी आपण त्यांना आता पाठवण्यात येत आहे विसेरा. मराठीतून आपल्याला सांगायचं तर शॉक आहे. त्याच्या अंडरलाईंग कॉज म्हणजे ब्लड ट्रॉमा सांगितलं. त्याचं थोडंसं मारहाणीमुळे पण शॉक झाला. शॉक म्हणजे मयत झालेला आहे मारहाणीमुळे. समजून घ्या, तुम्हाला यायला 2 तास लागत असेल, 3 तास लागत असेल, 5 किलोमीटर करून होती ना नाही साहेब, आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो, कायद्याला सन्मान करतो. तुम्हाला लागतं इथून आमचा संशय येतो आम्हाला. कोणत्या कारणाने मृत्यू झाला आपला ती जगा त्याला तुम्ही आम्ही नाही म्हणतो का PM मध्ये रिपोर्ट एक नाही रिपोर्ट ऐका 2 मिनिट सगळे चालत आहे का तिकडे गेले पण येतात चौकीला ज्यावेळेस आम्ही बोलतो की तुला दाखल नाही करा राजकारणाचा हस्तक्षेप काम करा, न्यायालयाचं काम करा, न्यायालयाचं काम करा. आम्ही म्हणतो का आम्ही शांत बसतो. तुम्हाला वाटत असेल तोडफोड व्हा, काय आम्ही करणार नाही. आम्ही करू शकतो. बरोबर आहे, आमच्या भावना समजून घ्या. तुमच्या भावना समजून असतात असतो का ठीक आहे, मग तुम्ही काय तुमच्या सत्य करा. फक्त त्या आणि चौकशी झाली पाहिजे. जरा मला ज्या क्षणी डवटी हो साहेब का मला जवळ डवटी पुढे तोडफोड आता तुम्ही पाहिलं
बघतो ना. तुमचं काम पहिलं अगोदर बघून घ्या तुम्ही. तुमचे 2 लोक या तुम्हाला जनसंख्या आहे तुम्हाला मारा तर कालची स्टेटमेंट आहे त्याने नातेवाईकाला कॉल केला ते ठीक आहे ना. कालची स्टेटमेंट अशी त्यांनी नातेवाईक कॉल केला होता. कॉल करून सांगितलं मला इथं मारहाण चालू आहे, मला इथं राहायचं नाही, मला घेऊन चाल. आपण ते घेतलं येणार नाही क्लिअरमध्ये. तुमचं काय म्हणतो तुम्ही आम्हाला सविस्तर द्या. संशयित मृत्यू झालाय, तो काय नैसर्गिक मृत्यू नाही, संशयित मृत्यू झालाय. ह्याच्यासाठी आपण PM करत असतो. Correct, हा. त्याच्यासाठी PM करतो. त्याच्यात माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ट्रान्सपरन्सी पाहिजे. कुठल्या प्रकारे झाले पाहिजे, कोणाचा इन्व्हॉल्व त्याच्यात नाही, आत्महत्या पाहिजे. तुम्हाला इतका वेळ काय असेल, तुम्हाला विनंती करतो. म्हणजे सांगतो, मला जशी माहिती झाली, माझे नातेवाईक आहे, मी संभाजीनगरहून काही वेळ झालो. मग तुम्हाला इथल्या इथं हाकेच्या अंतरावरती पोलीस चौकी आहे, चौकीने आम्ही काय वेळ काय झाला तुम्हाला? आम्ही ठाण्यावर आलो. ठाणे कोणतं? मुंबई ठाणे, शेलेगाव ठाणे साहेब. आता मी शेलेगाव आमचं दुसरं काम चालू होतं. आमच्याकडे अगोदर गुन्हा दाखल होत नसतो. याच्यावरती तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आम्ही म्हणतो की ऐका ना. याला बघा तरी चालतंय का? गुन्हेगार एक बोलायला मला समजा ठीक आहे, मला उत्तर द्या, तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं तुमचं जे म्हणणं आहे की मारहाण झाली. त्याच्यामध्ये सगळे येतात. कोणाला मारलं काय झालं त्याचा जसा रिपोर्ट आहे त्याचा आपण बघून दाखवतो. हा, बरोबर मामा. त्याच्यावर आपण आहे ना, जर आम्हाला सांगायला साठी मागून घेतो, जोपर्यंत जनता सगळी येणार नाही, म्हणजे जनताने काय काय हातात घ्यावं का, हे कायद्याचं काय म्हणणार, हे पोलिसांचं काय म्हणतात त्यांना ही बाब जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी 11 वाजून 10 मिनिटाला कळवलेलं आहे. त्यांनी तसा अहवाल दिलेला आहे पोलीस प्रशासनाला की असं 11 वाजून 10 मिनिटाला माझे असं असं समजा आलेले आहे, तर 11 वाजून 10 मिनिटामध्ये घोषित केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे, त्यामुळे तुम्ही इथे बसलेले. आत्ता किती वाजता आहे? 1:44 झालं आता. तरी पोलीस प्रशासन इथं कोणी इन्व्हॉल्व होत नाही, पुन्हा नोंद म्हणा किंवा मग कोणाच्या तुम्हाला दबाव राजकीय दबाव कोणाचा नाही ते माझ्याकडे लागलं. बाकी तुला पैसे नाही. पुन्हा कसं दाखल होत नाही, काय होते सगळं नव्हतं. त्यांना त्यांची पक्षवादी मला करू नका. जे तुम्ही न्यायासाठी नंतर आपलं काम साहेबांचं म्हणजे चिंताची बाब आहे. काय झालं